आता बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्व नगर परिषदेच्या नगरसेवक पदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे। जिल्ह्यातील 7 नगर परिषदेच्या नगरसेवकांसाठी सोडत प्रक्रिया पार पडली आहे। जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणावर सूचना आणि हरकती घेण्यासाठी 14 ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे। नाशिकच्या मनमाड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढण्यात आली आहे। मनमाड नगरपालिकेच्या एकूण 16 प्रभागातील 33 जागांसाठी ही आरक्षण सोडत काढण्यात आली आहे। त्यापैकी 17 जागा महिलांसाठी राखीव असतील, तर अनुसूचित जातीसाठी 9, अनुसूचित जमातीसाठी 2, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी 9 जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत। सातारा नगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे। सातारा उपविभागीय अधिकारी आशिष बारकुल, नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित पापट यांच्या उपस्थितीमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी चिठ्ठी काढून 25 प्रभागांच्या आरक्षण सोडती जाहीर केल्यात। यामध्ये 50 नगरसेवक पदांसाठी सातारा नगरपालिका निवडणूक होतीये। अनुसूचित जातींसाठी 6 जागा, नागरिकांच्या माहिती प्रवर्गासाठी 14 जागा, अनुसूचित जमातीसाठी 1 तसंच महिला आरक्षणासाठी एकूण 25 जागा असतील। परभणी जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय। पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, सेलू, जिंतूर, पूर्णा आणि मानवत या 7 नगर परिषदांसाठी प्रभाग निहाय आरक्षण जाहीर झालंय। यामुळे आता राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची स्पर्धा रंगेल। रायगडमधील महाड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रभाग निहाय आरक्षण जाहीर झालं असून 20 पैकी 10 जागा महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत। रायगडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 10 नगर परिषद आणि 6 नगर पंचायत यांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे। नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे। या आरक्षणाच्या सोडतीनंतर अनेक जणही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं पाहायला मिळत आहे। मंत्री भरत गोगावले विरुद्ध सुनील तटकरे यांचा पालकमंत्री पदासाठी वर्चस्व वाद सुरू असताना नेमकी झालेली आरक्षण सोडत आता निवडणुकीमध्ये रंगत आणेल। रोहा नगर परिषदेचा विचार केला तर या नगर परिषदेवर गेली अनेक वर्ष सुनील तटकरे यांचंच वर्चस्व आहे। एसटी आरक्षणासाठी वंजारी समाजाने आंदोलन केले। वाडगाव धाटे येथे 3 युवक आठवड्यापासून उपोषणाला बसतायत, पण शासनाकडून अद्याप कोणतीही दखल घेण्यात आलेली नाहीये। यानंतर संतप्त ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय, तर उद्या जलसमाधी आंदोलन आणि रविवारी राज्यभर चक्काजाम करण्यात येणार असल्याचं या आंदोलकांतर्फे सांगण्यात येते। वंजारी समाजाच्या आमदारांनी आंदोलनाला साथ द्यावी, अन्यथा राजीनामा द्यावा असा इशाराही या आंदोलनकर्त्यांनी दिलाय। राज्यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर रणकंदन पेटलंय। एसटी आरक्षणाच्या मागणीमुळे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजानं भव्य महामोर्चा काढला। अग्रसेन महाराज स्मारकापासून निघालेला मोर्चा शहराच्या मुख्य रस्त्यांवरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत येऊन धडकला। हजारोंच्या संख्येनं महिला पुरुष सहभागी होत शासनाला घेरण्यात आलंय। मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण दिल्यानंतर बंजारा समाजही आता आक्रमक झालाय। राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अनुषंगानं त्रिभाषा धोरण सुनिश्चित करण्यासंदर्भात डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे। समितीच्या कामकाजाच्या अनुषंगानं अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध करण्यात आले। संकेतस्थळावर त्रिभाषा धोरणाबाबत जनमत आणि सूचना एकत्रित करण्यासाठी एक प्रश्नावली प्रसिद्ध करण्यात आली आहे। सर्वसमावेशक भाषा धोरण तयार करण्यास मदत होण्याच्या दृष्टीनं प्राप्त सूचना आणि नागरिकांचे प्रतिसाद उपयुक्त ठरतील। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी पार पडणार आहे। जिल्हा आणि विशेष सत्र न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पडेल। वाल्मिक कराड, विष्णू साठे या दोघांचा दोषमुक्तीचा अर्ज बीड न्यायालयानं फेटाळला असून आज इतर 5 आरोपींच्या दोषमुक्ती अर्जाबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे। पुण्यातील गुंड निलेश घायवळ लंडनला पळून गेल्याची घटना ताजी असतानाच त्याचा भाऊ सचिन घायवळचे कारनामेही आता चर्चेमध्ये आले। धक्कादायक बाब म्हणजे सचिन घायवळची भावाप्रमाणे गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पोलिसांना दिलेले आदेश आता वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडले। सचिन घायवळनं काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांकडे बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज केलेला होता, मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे पोलिसांनी तो परवाना देण्यास नकार दिला। या सचिन घायवळनं पुढे शस्त्र परवान्यासाठी थेट गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे अर्ज केला। योगेश कदम यांनी या अर्जानुसार सचिन घायवळ याला शस्त्र परवाना देण्याचे आदेश दिलेत, मात्र या आदेशानंतरही पुणे पोलिसांनी सचिन घायवळची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता हा शस्त्र परवाना देण्यास नकार दिलेला होता। गृह राज्यमंत्र्यांनी शस्त्र परवाना दिल्याचं उघड झाल्यामुळे गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अडचणीत आलाय। निलेश घायवळ अडचणीत सापडल्यानंतर सचिन घायवळसह संपूर्ण कुटुंबच फरार असल्याची माहिती कळते।
दरम्यान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणावर एक्स पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे। पोलीस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार सुनावणीच्या दिवशीपर्यंत सचिन घायवळ विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते। उपलब्ध कागदपत्र आणि न्यायालयाच्या न्याय निर्णयामुळे निर्दोष मुक्त केल्याच्या आदेशाचं अवलोकन करून नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली आहे, असं स्पष्टीकरण यावेळी योगेश कदमांनी केलं आहे। दरम्यान या प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, तर शस्त्र परवाना देण्याचे अधिकार आयुक्तांना असल्याची प्रतिक्रियाही संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे। योगेश कदम यांनी ज्या पद्धतीने निलेश घायवळ या कुख्यात गुंडाच्या टोळीतील सतीश घायवळचा सशस्त्र परवाना, जो शस्त्र परवाना याच्यासाठी स्पेशल रेकमेंडेशन करून तो परवाना मंजूर केला, काय गृहमंत्री योगेश कदमांना गृहमंत्री म्हणून घेण्याचा अधिकार आहे का? हे बघा, कोणालाही शस्त्र परवाना देताना कोणत्याही मंत्र्याचा त्याच्यात हस्तक्षेप नसतो। मुळामध्ये शस्त्र परवाना देणे हे तिथलच्या आयुक्त असेल किंवा एसपी कलेक्टर कार्यालय असेल, हे लोक शस्त्र परवाना देत असतात। शिफारस आता आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाच्या आम्ही अनेक लोकांची शिफारस करतो, परंतु त्याची सर्व बाजू तपासण्याचं काम तिथलच्या आयुक्तांचं असतं आणि आयुक्तांची त्या लायसनवर सही असते। वीज क्षेत्रातील खासगीकरणाविरोधात महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही शासकीय वीज कंपन्यातील अधिकारी आणि कर्मचारी आजपासून संपावर आहेत। त्यामुळे पुढील 3 दिवस तिन्ही कंपन्यांच्या वीज यंत्रणेची पूर्ण जबाबदारी कंत्राटी कर्मचाऱ्यांवर राहील। राज्यामधल्या अनेक प्रमुख शहरांमध्ये वीज वितरणाची समांतर जबाबदारी काही खासगी कंपन्यांना देण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे। या प्रक्रियेला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा विरोध आहे। दरम्यान महावितरणच्या व्यवस्थापनानं वीज ही अत्यावश्यक सेवा असल्यानं नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम लागू केलाय। तसेच वीज कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा संप बेकायदेशीर असल्याचंही जाहीर केलंय। राज्यामध्ये बनावट कफ सिरप विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे। पुण्यातील रेडिनेक्स फार्मास्युटिकल कंपनीवर एफडीएनं छापा टाकत रेस्पीफ्रेश टीआर या कफ सिरपचा मोठा साठा जप्त केलाय। मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे 19 मुलं दगावल्याच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासन विभाग आता सतर्क झाले। राज्यभरामध्ये त्यांचे वेगवेगळ्या धडक मोहिमा सुरू आहे। 2 वर्षांखालील मुलांना कफ सिरप देणं टाळण्याचं आवाहनही करण्यात आलंय। मध्य प्रदेशातील छिंदवाडामध्ये औषध विक्रेत्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे छिंदवाडातील औषध दुकानं अनिश्चित काळासाठी बंद राहतील। जीवघेण्या कोल्ड्रिफ्ट सिरप प्रकरणानंतर सध्या मध्य प्रदेशामध्ये औषध विक्रेत्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला जातोय। त्यामुळे छिंदवाडा जिल्हा औषध विक्रेता संघानं जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं आणि निवेदन सोपवलेलं आहे। नाशिक शहरामध्ये अनधिकृत टपऱ्या, दुकानं हटवली जातात। गुन्हेगारांचे हे अड्डे असल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलेलं होतं आणि त्यानंतर नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी थेट रस्त्यावर उतरून ही कारवाई करतात। रस्त्याच्या आजूबाजूला असलेले अनधिकृत बांधकाम देखील नाशिक महापालिकेकडून हटवण्यात येत आहे। मुंबईच्या जोगेश्वरीमधील मजासवाडी परिसरामध्ये कामावर निघालेल्या 22 वर्षीय मुलीच्या डोक्यामध्ये सिमेंटचा ब्लॉक पडलाय। त्यामध्ये संस्कृती कोटियन या तरुणीचा मृत्यू झालाय। श्रद्धा कन्स्ट्रक्शन या इमारतीमध्ये ही घटना घडली आहे। 7 दिवसांपूर्वी संस्कृती कोटियन ही आरबीएल बँकेमध्ये जॉबला लागलेली होती। एकुलती एक मुलगी असल्यानं आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। कामाला चालली होती, कामाला जाताना बिल्डरच्या लापरवाहीमुळे ही सगळी घटना घडलेली आहे। आम्हाला भीतीचं सावट हेच आहे की इथे लहान मुलं खेळतात, मोठी माणसं जातात, वयोवृद्ध माणसं बरीच आहेत तिथे। त्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह व्हायला पाहिजे, कारण बिल्डरने जी सुरक्षा जाळी लावली आहे ती आतापर्यंत अनपेक्षित म्हणजे बेकार आहे ती, म्हणजे त्याचा काही अर्थ नाही। आता पण ह्या वारा आला की त्यामुळे आम्हाला जाम भीती वाटते। तुम्ही सेफ्टी काय दिला नाहीत ना, बिल्डरने सेफ्टी दिली पाहिजे ना आजूबाजूच्या रहिवाशांना। ती सेफ्टी काय नाही, तुम्ही वरती कॅमेरा फिरून बघा, वरती काय आहे आम्हाला सेफ्टी आली, हे लापरवाही आहे ना। याच्या आधी पण आपल्या एरियामध्ये 2-4 घटना घडून झालेल्या आहेत। इकडे आमच्या स्टेशनला बघा एक रिक्षा रॉड पडलेला, म्हणजे काय आहे नंतर म्हणजे उद्या कोणाचं काय झालं म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही कारवाई करणार, हे काय आहे? ऐरोलीतील 10वीची विद्यार्थिनी अनुष्का शहाजी केवळेच्या आत्महत्या प्रकरणामध्ये रबाळे पोलिसांनी अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे। या प्रकरणामध्ये शाळेच्या उपाध्यापिका
कविता देशमुख यांच्या विरोधात गंभीर आरोप करण्यात आलेत. अनुष्का केवळेची परीक्षा सुरू असताना तिच्या बाकाखाली कॉपीचं साहित्य सापडल्याचं सांगण्यात येते. शाळेच्या उपमुख्याध्यापिकेनं अनुष्काचा अपमान केल्यानं तिनं टोकाचं पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप तिच्या वडिलांनी केलेला होता. त्यानंतर या प्रकरणामध्ये कविता देशमुख यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेत. त्यामध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा वाढवण्यात आलाय. दरम्यान आरोपी कविता देशमुख या फरार असून रबाळे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. झोपडपट्टीतली मुलं अशीच असतात, झोपडपट्टीतली मुली अशाच असतात. अशा पद्धतीचे आरोप तिच्यावर केल्यामुळं, तिला मोठ्या प्रमाणात अपमानित केल्यामुळंच तिने आत्महत्या केलेली आहे. त्यामुळे तिच्या आत्महत्येला जे जबाबदार आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 21,78,00,000 कोकेन जप्त करण्यात आलंय. खजूरच्या बिया काढून त्यामध्ये कोकेनची तस्करी करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या प्रकरणी महसूल गुप्तवार्ता संचालनालयानं मोठी कारवाई केली आहे. तसंच आफ्रिकेतील सिएरा लिओनमधून आलेल्या प्रवाशाला अटक झाली आहे. नांदेडमध्ये भावाच्या मदतीनं बायकोनं नवऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. प्रॉपर्टीच्या वादातून मारहाण केल्याची माहिती मिळाली असून त्यामध्ये पती जखमी झालाय. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप पीडित पतीनं केलाय. पत्नी माझी आणि तिचा भाऊ तेजस परळे, पुन्हा सासूबाई पण होती आणि त्यांच्यासोबत अजून दुसरे 2 जण होते. अशी 5-6 जण होते बघा. पण मला घरात येऊन मारहाण यांनी दोघांनीच केली आणि बाकीचे बाहेर थांबून त्यांना हत्यार देऊ लागले होते. जळगाव जिल्हा बँकेची ऐतिहासिक दगडी बँक इमारत विक्रीस काढण्यास संचालक मंडळाच्या निर्णयावरून जिल्ह्यामधला राजकीय वातावरण तापायला लागले. एकनाथ खडसेंनी विक्रीला कडाडून विरोध केलाय, तर खडसेंच्या काळामध्ये अनेक मालमत्ता विकल्या गेल्याचा पलटवार संजय पवारांनी केलाय. खेडमध्ये पोलीस अधीक्षकांची कर्तव्यनिष्ठा समोर. नो पार्किंगचा नियम तोडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या दुचाकींवरच दंड ठोठावत केली कारवाई. एसपी नितीन बगाटे यांनी अचानक पोलीस ठाण्याला दिली भेट. बेशिस्त दुचाकी पाहून थेट कारवाईचे आदेश दिले. कायदा सर्वांसाठी समान हा संदेश देत पोलिसांनाच नियमभंगाचा दंड लगावण्यात आलाय. एक मोठी बातमी येते अकोल्यामधून. अकोल्यामध्ये ओबीसी कार्यकर्ते विजय बोचरे यांनी आत्महत्या केली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा दावा आहे. आलेगावच्या बस स्थानकामध्ये पहाटे गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली आहे. मुख्यमंत्र्यांचं नाव लिहिलेलं पत्र व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवत त्यांनी आत्महत्या केली आहे. अध्यादेशामुळे ओबीसींचं आरक्षण संपल्याची खंतही व्यक्त करण्यात आली आहे. अकोल्यामध्ये ओबीसी कार्यकर्त्यानं आत्महत्या केली आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. शासनानं जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या नुकसानीपोटी 8,500 रुपये एवढी मदत जाहीर केली आहे. ती मदत आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागली आहे. हिंगोली जिल्ह्यामधल्या अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम आता जमा झाली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झालेली आहे तर त्याचे हे स्क्रीनशॉट्स आम्ही दाखवतोय. पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शासनानं दिलासा दिलाय. परीक्षा शुल्क माफ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आल्याची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची माहिती. पूर परिस्थितीमुळे शिक्षणावर परिणाम होऊ नये यासाठी सरकारची महत्त्वाची पावलं. पुरामध्ये कागदपत्र आणि साहित्य वाहून गेलेल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबू देणार नाही अशी ग्वाही चंद्रकांत दादांनी दिली आहे. शैक्षणिक संस्थांनी सामाजिक भान राखून मदतीसाठी पुढे यावं असंही त्यांच्याकडून आवाहन करण्यात येत आहे. कोकणामध्ये नारळ आणि शहाळ्याचे दर गगनाला भिडलेत. रत्नागिरीसह संपूर्ण किनारपट्टी भागामध्ये दर प्रतिनग 40 ते 80 रुपयांपर्यंत पोहोचलेत. मागणी वाढल्यानं आणि पुरवठा कमी झाल्यामुळे स्थानिक बाजारपेठांवर ताण आलाय. यंदा पाऊस लवकर सुरू झाला आणि अद्यापही सुरू आहे. त्याचा परिणाम कोकणातल्या आंबा मोहर प्रक्रियेवरती होणार आहे. म्हणजेच एकंदरीत आंबा उशिरानं येणार आहे. लांबलेल्या पावसामुळे अंदाजे 1 महिना यंदाचा हापूस हंगाम सुरू होणार आहे. दरवर्षी जानेवारीमध्ये हापूसची पहिली पेटी बाजारामध्ये येते, पण यावर्षी फेब्रुवारी किंवा मार्च पर्यंत हापूसची प्रतीक्षा करावी लागेल. ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक दिली. खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन पार पडलं. हेक्टरी 50,000ची मदत आणि सरसकट कर्जमाफीची मागणी करत शिवसैनिकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.
अतिवृष्टीमुळे भरडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदखेडा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत द्यावी, कर्जमुक्त करावं आणि पंचनाम्याची प्रक्रिया थांबवून थेट विमा रक्कम खात्यामध्ये जमा करावी या मागण्या करण्यात आल्या. शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं सहभागी होत सरकारकडून तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी यावेळी लावून धरण्यात आली आहे. बीडच्या कपिलधरवाडी गावामध्ये पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे आता केंद्राचं जीएसआय पथक बीडमध्ये दाखल झालंय. या पथकाकडून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला जातोय. मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे कपिलधरवाडी गावामध्ये भूस्खलनाचा प्रकार समोर आलेला होता. गावातील रस्ते, घरं आणि शाळांना मोठमोठ्या भेगा पडल्यात. त्यामुळे गावाचं तात्पुरतं स्थलांतर मंदिरामध्ये करण्यात आलंय. आम्ही किती दिवस मंदिरामध्ये राहणार असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. एमसीए कडनं पूरग्रस्तांसाठी 1 कोटीची मदत जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री निधीला 1 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय एमसीएच्या बैठकीमध्ये घेण्यात आलाय. त्याशिवाय मुंबईतील 6 क्रिकेटर मिळून 25 लाख रुपयांची देणगी देतील. स्थानिक क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी मैदान क्लब्सना आता प्रति सामना 10,000 रुपये अनुदान देण्यात येईल. राज्यभरात आरक्षणाचा विषय तापलेला असताना लातूरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय. आरक्षणाच्या नावाखाली झालेल्या आत्महत्या बनावट असल्याचं समोर आलंय. लातूरच्या 3 तालुक्यांमध्ये आत्महत्येपूर्वी लिहिण्यात आलेल्या चिठ्ठ्या खोट्या असल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालंय. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जाते. चंद्रपूरमधील भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईला मॅटकडून स्थगिती देण्यात आली आहे. महसूल विभागाचे अपर सचिव प्रवीण पाटील यांच्या स्वाक्षरीनं 3 ऑक्टोबरला निलंबन आदेश जारी करण्यात आलेला होता. परमेश्वर मेश्राम या 55 वर्षीय शेतकऱ्यांना 26 सप्टेंबरला भद्रावती तहसील कार्यालयामध्ये विष घेतलेलं होतं आणि 3 दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. शेत जमिनीचा फेरफार करण्यास तहसील कार्यालयाकडनं वारंवार टाळाटाळ करण्यात येत असल्यानं परमेश्वर मेश्राम यांनी टोकाचं पाऊल उचललं होतं. या प्रकरणानं भद्रावती तालुक्यामध्ये तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्या विरोधात तीव्र संतापाची लाट उमटली होती. त्यामुळे प्रशासनानं दोन्ही अधिकाऱ्यांना प्राथमिक तपासामध्ये दोषी मानून निलंबित केलेलं होतं. नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटामध्ये काम केलेल्या प्रियांशु क्षत्रिय उर्फ बाबू छत्री या अभिनेत्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बाबू छत्री याचा मित्र ध्रुव साहूनच त्याची हत्या केली आहे. नागपूरच्या जरीपटका भागामध्ये ही घटना घडली आहे. बाबू छत्री आणि ध्रुव साहू यांच्यामध्ये मंगळवारी रात्री दारूच्या नशेमध्ये वाद झाला. बुधवारी सकाळी त्यावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर ध्रुव साहूनं बाबू छत्रीवर धारदार शस्त्रानं वार करत त्याची हत्या केली आहे. दरम्यान बाबू छत्रीवर यापूर्वी काही गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. कंट्रोलला कॉल प्राप्त झाला की नारामध्ये एक जखमी इसमाला वायरने बांधून तो जखमी आहे. त्याप्रमाणे नाईट ऑफिसर तात्काळ तिथे गेला असता एक जखमी मुलगा इसम मुलगा होता, त्याला वायरने बांधला होता. त्याला उपचारापूर्वीच तो मयत असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. रबाळे अपहरण प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर येते. मुख्य आरोपी दिलीप खेडकरचा जामीन बेलापूर कोर्टानं फेटाळलाय. मात्र प्रल्हाद कुमार यांच्या अपहरण प्रकरणी मनोरमा खेडकरला 13 ऑक्टोबरपर्यंत अंतरिम जामीन दिलाय. तर तिसरा आरोपी प्रफुल्ल साळुंखे हे देखील अटकेत आहे. रबाळे पोलिसांच्या 3 टीम्स आरोपी आणि अपहरणासाठी वापरलेली गाडी अजूनही शोधतायत. डोंबिवलीतील मुले खेळत असताना बॉल इमारतीमध्ये गेला या रागातून 2 मुलांना हात बांधून सुरक्षा रक्षकाकडनं मारहाण करण्यात आली आहे. एका हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय. दरम्यान पालकांनी जाब विचारला असता सुरक्षा रक्षकाची मुजोरी पाहायला मिळाली. मारहाण करणारा सुरक्षा रक्षक राजेंद्र खंदारे याला मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलाय. जालना शहरामधल्या रेल्वे स्थानकाबाहेर पाणी विक्रीच्या वादातून 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार परवानाधारक कॅन्टीन चालकानं बाहेरील पाणी विक्रेत्यांना स्थानक परिसरामध्ये पाणी विक्री करण्यास मनाई केल्यानं वाद निर्माण झाला. या वादाचं रूपांतर काही क्षणातच तुंबळ हाणामारी झाले. दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला करत गोंधळ घातलाय. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मध्यस्थी करून त्यांनी हा वाद शांत केलाय. मुंबईतील शिवडी येथील बीडीडी चाळीतल्या एका इमारतीतल्या घराचा छताचा स्लॅब कोसळलाय. यामध्ये 50 वर्षीय महिला जखमी झाल्याची माहिती आहे. बीडीडी चाळ क्रमांक 11 मधल्या रूम नंबर 4 मध्ये स्लॅब कोसळून हा अपघात झालाय. चंद्रपूरच्या मूळ शहराजवळील 2 दुचाकींची जोरदार धडक झाली आहे. अपघातामध्ये दुचाकीवरील 3घांचाही जागीच मृत्यू झालाय. मूळ शहराच्या अगदी जवळ असलेल्या बलकी मारुती मंदिराजवळ हा अपघात झालाय. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
सिंधुदुर्गामध्ये ओंकार हत्तीचा धुडगूस कायम. सावंतवाडी तालुक्यातील कास, मडुरा आणि सातोसे गावामध्ये शेतं, घरं आणि रस्त्यांवर फिरणाऱ्या या हत्तीमुळे ग्रामस्थ भयभीत झालेत. अखेर वन विभागाला हत्ती पकडण्याची परवानगी मिळाली असून या आठवड्यामध्ये रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात येईल. महाराष्ट्र, कर्नाटक वन विभाग, केंद्रीय समिती आणि विशेष वनतारा टीमकडून ही मोहीम राबवण्यात येईल. आता एक मोठी बातमी येते. इस्रायल आणि हमासमध्ये अखेर शांतता करार झालाय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याची घोषणा केली आहे. शांतता प्रस्तावाच्या पहिल्या टप्प्यास दोघांनी मंजुरी दिल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. आज दिवस महान, घटना ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. 20 कलमी शांतता प्रस्तावातल्या काही बाबींवर सहमती झाल्याचंही ट्रम्प यांनी नमूद केलंय. मुळे पुढच्या बातमीकडे. भारतीय लष्कराचे 2 पॅरा एसएफ कमांडो बेपत्ता झालेत. किश्तवाडमधील कोकरनागच्या जंगलामध्ये दहशतवाद्यांचा शोध सुरू असताना ही घटना घडली आहे. या शोध मोहिमेदरम्यान एक बर्फाचं वादळ आलं. त्यामध्ये हे कमांडो बेपत्ता झाल्याची अधिकृत माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे. दोन्ही कमांडोंचा शोध घेण्यासाठी लष्कराकडून मोहीम राबवण्यात येते आहे. गुजरातमधील कच्छमध्ये पाकिस्तानमधून 16 वर्षीय मुलगा आणि 15 वर्षीय मुलगी बेकायदेशीरपणे भारतामध्ये शिरलेत. भारत पाकिस्तान सीमेवरील रतनपार गावाजवळ एका मंदिराच्या परिसरामध्ये दोघं आढळून आले. यावेळी गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतलंय. पोलिसांकडून दोघांची चौकशी सुरू आहे. जयपूरमध्ये एलपीजी सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झालाय. अपघातामुळे ट्रकमधील सर्व एलपीजी सिलेंडरचे भीषण स्फोट झालेत. स्फोटामुळे आगीमध्ये ट्रक जळून खाक झालाय. तसंच आगीमुळे इतर 6 ते 7 वाहनंही जळून गेली आहेत. यामध्ये एकाचा मृत्यू झालाय. आतापर्यंत वाढदिवस, लग्न सोहळ्याचं मोठ्या जल्लोषामध्ये सेलिब्रेशन होत असल्याचं आपण पाहिलंय. पण एका तरुणानं एका आगळ्यावेगळं सेलिब्रेशन सोशल मीडियावर व्हायरल केलंय. या तरुणाचा नुकताच घटस्फोट झालाय आणि घटस्फोटानंतर केक कापून या तरुणानं सेलिब्रेशन केलंय. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये केकवर हॅपी घटस्फोट, 120 ग्रॅम सोनं आणि 18 लाख रोख असं लिहिण्यात आलंय. एवढंच नाही तर घटस्फोटानंतर मुलाची आई त्याला दुधानं आंघोळ घालताना दिसतीये आणि या व्हिडिओनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय. सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांच्यानंतर आता वानखेडे स्टेडियममध्ये भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचाही पुतळा पाहायला मिळेल. मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएच्या कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. दिलीप वेंगसरकर यांनी मुंबई आणि भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी वानखेडे स्टेडियममध्ये त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय एकमतानं घेण्यात आलाय. राष्ट्रपती मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असतील. या दरम्यान त्या विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावतील. सोमनाथ आणि द्वारकाधीश मंदिरांनाही त्या भेट देतील. राष्ट्रपती आज संध्याकाळी राजकोटला पोहोचतील. 10 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती सोमनाथ मंदिरामध्ये दर्शन करतील आणि त्यासोबतच आरती करतील. त्याच दिवशी त्या गीर राष्ट्रीय उद्यानालाही भेट देतील.